खाली करतो. बघा हा अटल सेतूचा हा ब्रिज बघा, काय सुंदर नजारा आहे बघा. हा अटल सेतू परवा रात्री पण येणं झालं समोर दाखव. बघा बघा. गाडीत जो एक 100चं स्पीड दिलेलं आहे याला. अटल सेतू जो म्हणतात तो अटल सेतू हाच बघा. बघा डायरेक्ट पुढं हा अटल सेतू मला वाटतं 19 किलोमीटरचा आहे. 25. नाही 25 मुंबईला पोहोचायला. हा बरोबर. आम्हाला माहिती की 19 किलोमीटरचा रस्ता हा पूर्ण अटल सेतूचा आहे. काय बघा ना समुद्रावर ना एकदा काढा ना. हे बघा हे बघा हे बघा. योगा हा रस्ता बघा. योगा असा मी समुद्रावरून हा अटल सेतू काढलेला आहे बघा. हा समुद्र हाच अरबी समुद्रच आहे. नाही समुद्र अरबी समुद्र. गेट ऑफ इंडिया हाच जो ना त्यालाच जॉईन होतो गेट ऑफ इंडिया अरबी समुद्र. पण या रस्त्याला पण फालतू गाड्या यायला लागल्यात. ते लोडिंग गाड्या यायला लागल्या. ट्रक बिक काय टेम्पो हे छोपतात काय या रस्त्याला. या रस्त्याला असे आबासाहेबांसारखीच गाडी पाहिजे. आता बघा हे लोड्या एक नंबर बघा. अटल सेतू बोलतात तो हाच मोठा अटल सेतू. बघा अक्षरशः पुढे गेलं की तो पूल येतोय. बरं सर तुमचं आता एक वाक्य सांगा. तुम्ही अटल पुलावरून चाललेला आहे सेतूवरून. आज तुमची फिलिंग कशी आहे पहिल्या हो खूप छान. मानहानी सोडली तर खूप छान. हा म्हणजे MMRD चे मानहानी सोडली घेतलाच तर अरे का जी त्रास झाला ते सांगून व्यक्त होऊन व्यक्त व्हावं. पण तो झालेला त्रास मागच्या मागं सोडायचा नाही ना. तसं नाही. त्याने दुसऱ्याला देऊ नये त्रास हा येतो असं. हा पण त्या त्रासाला आपण बाळसं आणायचं नाही. पण हा त्रास दुसऱ्याला होऊ नये लक्षात आलं. बाळासाहेब तुमच्या मुखात काहीतरी आदेश द्या की. काय आता हे पहिल्यांदाच आलोय अटल सेतूवर. छान आहे. हा ना काहीतरी काम चालू आहे बघायचं. लोकांची कामं चालू आहेत. बर माझं असं म्हणणं असं की अटल सेतू हा आपल्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आणि पर्पजली मुंबईपासून वाशी खारघर बेलापूर ह्या रस्त्यावरून पनवेलला येताना कमीत कमी तरी 1.5 तास लागतो. आणि रोड लाईनला तर 2-2.5 तास लागतात. कारण ती ट्रॅफिक सगळे सिग्नल आणि तिथल्या मोठ्या मोठ्या लोड गाड्या. त्यापेक्षा इथून हा जो नवीन ब्रिज केलेला आहे हा खर्चिक झालेला आहे पुष्कळ. त्यामुळे वाद नाही. एका गाडीला 240 रुपयाचा टोल आहे. परंतु जिथं तुम्हाला लवकर पोचायचं आहे सुरक्षित पोचायचं आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी माप द्यावंच लागेल. झळ पोसावी लागेल. धळ सोसावी लागेल. अशा पद्धतीचा सेट तयार आहे. अपमान नाही. हा आबांचं आहे ना काय ते एका मुद्द्यावरच थांबलेत की त्या पोरीने व्यवस्थित बोलायचं असतं आहे का नाही. वादच नाही. ती ठेवली त्यासाठी लोकांना मानसिक त्रास द्यायला नाही. हाजरीत ठेवली. हाजरीत ती मालकावर आणि तुम्ही गाडी घेतलीच नव्हती मागं. तुझा बाप आला असता तरी काय तुझा बाप